नमस्कार मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कोर्ससाठी CET एक्झाम देत असाल, तुमचं मेडिकल असो, तुमचे इंजिनिअरिंग असो, एम-एड असो, बी-एड असो किंवा तुमचं हॉटेल मॅनेजमेंटसाठी असो, ज्या काही महाराष्ट्र शासन CET एक्झाम कंडक्ट करत आहेत, त्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे एक अपडेट महाराष्ट्र शासनाने एक सूचना रिलीज केलेली आहेत, एक नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे. तुम्ही आता 2026मध्ये जेवढ्या CET एक्झाम देणार आहात, कुठलीही CET एक्झाम देणार आहात, तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची होणार आहेत. यामध्ये आपण बघणार आहोत की ती काय महत्त्वाची सूचना आहेत आणि तुम्हाला CET एक्झाम देण्याच्या अगोदर कुठल्या गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर चला आपण बघूया. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी एक पब्लिक नोटीस रिलीज केलेली आहे. ही पब्लिक नोटीस काय आहेत आणि तुम्हाला तिचा कसा फायदा होणार आहे ते आपण थोडक्यात बघूया. बघा, या पब्लिक नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, ही नोटीस फॉर आधार ऑथेंटिकेशन, अपार ID जनरेशन अँड UDID फॉर PWD कॅन्डिडेट्स. म्हणजे सगळ्यात पहिलं तर बघितलं तुम्ही, या पब्लिक नोटीसमध्ये तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन म्हटलेलं आहे. आता बघूया आपण आधार ऑथेंटिकेशन म्हणजे काय, याच्यामध्ये नेमकं तुम्हाला करायचं काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपार ID जनरेशन म्हटलेलं आहे. तर ते अपार ID जनरेशन म्हणजे काय असतं, अपार ID म्हणजे नेमकं काय असतं, तर एकदा ही नोटीस काय ती थोडक्यात बघूया. तर बघा मित्रांनो, हे तसं म्हटलं की द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र कंडक्ट व्हॅरियस CET एक्झामिनेशन्स एव्हरी इयर फॉर द admissions to professional courses in the state. The online application form for all the CET for the academic year 2026 will be made available on the official website of the state CET cell. The CET cell intend to make Aadhaar and APAR mandatory for all candidates registering for the CET exam 2026. म्हणजे अगदी सिंपल भाषेत त्यांनी सांगितलं मित्रांनो की जे काही CET 2026 होणार आहेत, कुठलीही एक्झाम असो, कुठल्याही फील्डसाठी असो, एम-एड असेल, बी-एड असेल, लॉसाठी असेल किंवा मेडिकलसाठी असेल, इंजिनिअरिंगच्या कुठल्याच्यासाठी असेल, MCAसाठी असेल, तर त्या सगळ्या CET एक्झामसाठी तुम्हाला आधार कार्ड ऑथेंटिकेशन करणं आणि अपार ID जनरेट करून तो डिजिलॉकरसोबत कनेक्ट करणं हे सगळं तुम्हाला कंपल्सरी आहेत. तुम्हाला फॉर्म भरताना या सगळ्या डिटेल्स लागणार आहेत. तर आता आधार कार्ड ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर ते आपण बघूया. खाली म्हटले त्यांनी ऑल पर्स्पेक्टिव्ह कॅन्डिडेट intending to apply for any CET are informed that the following documents are required for the registration process. बघा, रजिस्ट्रेशन प्रोसेसलाच तुम्हाला हे लागणार आहेत. तर काय आहेत ते, तर बघा, पहिलं म्हणजे आधार कार्ड म्हणजे UIDIA, जे काही आधार कार्डचं तुमचं ID असतं किंवा आधार कार्ड डिटेल असतात. कॅन्डिडेट मस्ट व्हेरीफाय अँड अपडेट द फॉलोइंग डिटेल्स इन देअर आधार व्हेरेवर रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती आत्ता बघून ठेवा मित्रांनो की तुमचं नेम हे करेक्ट आहेत ना, कुठली स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही नाही आहेत. तुमचे जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट आहेत त्याचनुसार तुमचं नाव आहेत, कंप्लीट नाव, तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की तुमचं डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थमध्ये काय म्हटलं त्यांनी, ॲज पर क्लास 10 सर्टिफिकेट, तुमच्या 10च्या सर्टिफिकेटवरती तुमची डेट ऑफ बर्थ असते, ती तुमच्या एक्झॅक्ट आधार कार्डवर आहेत ना, ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. नसेल तर आधार कार्ड अपडेट करा. लेटेस्ट फोटोग्राफ, ॲड्रेस, तुमचा जो काही ॲड्रेस आहे, कम्युनिकेशन परमनंट ॲड्रेस, तो त्याच्यावरती प्रॉपर आहेत ना बघून ठेवा. तुमच्या वडिलांचं नाव, फादर्स नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव अगदी बरोबर आहेत ना. मी एक्झाम्पल देतो आहे. सपोज काही ठिकाणी असं असतं की श्याम असं एक नाव असेल, वडिलांचं नाव श्याम असेल. काही ठिकाणी डॉक्युमेंटवर असं पण असू शकतं, श्यामराव असं काहीतरी, असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकेल. जर असं काही जर असेल तर ते करेक्ट करून घ्या, नंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आता बरेच कॅन्डिडेट असा प्रॉब्लेम फेस करत आहे ज्यांच्या नावामध्ये मिसमॅच असतो. पुढे जाऊन त्यांना एक्झामसाठी फॉर्म भरताना, नंतर पुढे जॉबसाठी बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आत्ताच तुमच्या आधार कार्डवरती, डॉक्युमेंटवरती त्याचं क्लॅरिफिकेशन करून घ्या, ते करेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर, तुमचा चालू मोबाईल नंबर, तो तुम्ही आधार कार्डला लिंक केलेला आहे,
हे एकदा चेक करून घ्या. जर तुमचा तो आधार कार्डला अपडेटेड नसेल तर तो अपडेट करून घ्या. आता हे का मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जर तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर आता जवळजवळ सगळ्याच एक्झामसाठी जे ऑनलाईन फॉर्म भरतात, ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचा आधार कार्डला जो नंबर असेल तो त्या मोबाईल नंबरवर तुमचा OTP येत असतो. तो OTP जर तुम्हाला मिळाला नाही तर तुमचं आधार कार्ड ऑथेंटिकेट होत नाही, तुम्हाला OTP येत नाही आणि त्यावेळेस तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येतो. फॉर्म भरत असाल, नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम हा येतोच. हा खूप विद्यार्थ्यांचं मी आता ऑब्झर्व केलेला आहे. चला, तर हे झालं तुमचं आधार कार्डबद्दल, सगळे डिटेल झाली तुमच्या आधार कार्डबद्दल. आता पुढे बघूया की ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे अपार, त्याला अपार म्हणतात. तो एक युनिक ID जनरेट होत असतो. तर तो अपार ID म्हणजे त्यांनी कशासाठी पाहिजे ना, ऑल प्रस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द CET आर ॲडवाइज टू जनरेट देअर अपार ID. तुम्हाला अपार ID जनरेट करण्याचं कंपल्सरी आहे. तुम्हाला CETचा फॉर्म भरताना अपार ID लागणार आहे. त्याच्यामुळे डिजिलॉकरवरनं सगळे डिटेल्स घेत असतात. आता सगळे ऑटोमेशन होत चाललेलं आहेत. तुमचे डॉक्युमेंट सगळे डिजिलॉकरवरनं फेच होतात. तुम्हाला अपार ID लागणार आहे. ॲज इट विल बी रिक्वायर्ड फॉर द रजिस्ट्रेशन पर्पज असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता अपार ID म्हणजे काय, अपार ID कसा जनरेट करायचा, ते सगळं जर तुम्हाला माहीत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याची मी एक डिटेल व्हिडिओ टाकलेली आहेत की तुम्हाला अपार ID म्हणजे काय, अपार ID कसा जनरेट होतो, तर ते सगळं तिथे तुम्हाला बघायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूबवरती नवनवीन अपडेट्स येतील त्याच्याबद्दल तुम्हाला लगेच माहिती मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.